नमस्कार. आज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचं स्वागत आहे. आज आपण जो विषय बघणार आहोत तो नातेसंबंध. नात्याला वेळ द्या आणि वेळीच नात्याला ओळखा. आपण काय करतो माहीत आहे का? नात्याला वेळ द्यायचा म्हणलं तर आपण काय करतो, आपल्याकडे जे 4 पैसे असतात त्या 4 पैशामध्ये आपण एवढे गुरफटून राहतो की आपल्याला नाते संबंध, वेळ आणि हे समजायला म्हणजे आपल्याकडे वेळच नसतो समजून घ्यायला. आणि ज्यावेळेस वेळ निघून जाते त्यावेळेस आपल्याला कळतं की खरंच आपलं चुकलं. आपण नात्याला वेळ दिला पाहिजे होता, नाते ओळखायला पाहिजे होतं. खरंच पैशाने नाते विकत घेता येतात का हो? अजिबात घेता येत नाही. नाते मोफत मिळतात, पण पैशापेक्षाही खूप श्रेष्ठ असतात. आणि नाते जपणं म्हणजे तो काहीतरी कालावधी असतो नात्याचा, की आपण जर कोणाला टोचून टाचून बोललं, आपण कोणाला समजून नाही घेतलं, नाते टिकतात का हो? टिकत नाही. नाते तुटतात. असे कितीक नाते असे आहेत की ते एकमेकाला समजून न घेतल्यामुळं, म्हणजे आपण आपल्याच धुंदीत राहिल्यामुळं नाते तुटतात. आता बघा ना, बहीण भावाचंच नातं बघा. भाऊ जरी श्रीमंत असेल आणि बहीण गरीब असेल तर तो भाऊ त्या बहिणीला महत्त्व देत नाही बघा जास्त. आणि बहीण जर श्रीमंत असेल आणि भाऊ गरीब असेल तर ती बहीण पण त्या भावाला जास्त महत्त्व देत नाही. काय कारण माहीत आहे का? की तो पैसा इतकी वाईट गोष्ट आहे हो. पैसा हा, पण सगळेच नाते असे नसतात. काही काही नाते असे असतात की पैसे नसताना पण महत्त्व देतात, पण खूप काही नाते असे आहेत की जास्त पैशालाच महत्त्व देणारे आहेत. आता बहीण भावाचं सोडा, भावाभावाचं बघा. भावाभावामध्ये सुद्धा गैरसमज पैशामुळं किंवा पैसा नसल्यामुळं, पैसा असल्यामुळं किंवा एकाकडे पैसा जास्त असतो, भावाभावाचंच पण जुळत नसते. पण पैसाच हे सगळं नाही, सर्वश्रेष्ठ पैसा नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे नाते टिकवणे, नाते जपणे, नात्याला वेळ देणे. आणि नात्याला वेळ देऊन नाते जर टिकवले आपण तरच नाते हे जोपासावं लागतात. जसं आपण फुलाचं झाड आपण जोपासतो त्या पद्धतीचे नाते आहेत. नात्याची मूळ पण खूप नाजूक असते आणि त्याला वेळीच सांभाळलं असतं पाहिजे, वेळीच त्याला वेळ दिला पाहिजे, वेळीच त्याला समजून घेतलं पाहिजे. आपण म्हणतो आमच्याकडं खूप सारे पैसे आहेत तर घ्या बरं विकत. नातं मिळते का गावामध्ये? कुठं पैशानं विकत मिळतात का आपले नातं? नातं हे योग्य वेळी जपावंच लागतं, पण योग्य वेळ असते. आज आपण ज्यावेळेस एखाद्यावर वेळ वाईट असते त्यावेळेस तो गिरगिटतो, आपल्या पायाशी लोळतो, पण त्याला आपण समजून घेतो का हो? नाही, आपण समजून घेत नाही. कारण आपल्याकडे पैसा असतो, आपण खूप बिझी असतो आणि त्या पैशाच्या दमवर आपलं शेड्यूल बिझी असल्यामुळं आपण त्या गिरगिटणाऱ्या व्यक्तीला आपण समजून घेऊ शकत नाही. समजून घेत नाही म्हणजे घेतच नाही. पण योग्य वेळ आल्यावर त्या व्यक्तीचं पण महत्त्व आपल्याला कळतंय. पण काय करता, वेळ गेलेली असते ना वेळ गेलेली. त्यामुळं बहीण भावाचं, आईवडिलाचं, भावाभावाचं, बहिणी भावाचं, नवरा बायकोचे, हे सगळे नाते जे आहेत त्या नात्याला जपणं लागते. वेळच असते असा थोडका वेळ असते जपायचा. नाते हे जपायचा थोडकाच वेळ असतो आणि थोडक्याच वेळात नाते तुटतात. थोडक्याच वेळात नाते जपावं लागतात आणि थोडाच वेळ असतो की त्या नात्याला वेळ द्यावा लागतो. पैसा हा सर्वश्रेष्ठ नाही, मान्य आहे. पैशाशिवाय जग शून्य आहे. पैसा असेल तरच सगळ्या गोष्टी होतात, पण पैशानं हे नाते संबंध टिकतात किंवा विकत घेता येते ही खोटी गोष्ट आहे. पैशाने नातेसंबंध विकत घेता येत नाही. तर नातेसंबंध घेण्यासाठी दोघंही समजदार असणं गरजेचे आहे आणि दोघाला एकमेकाची कदर असणं गरजेची आहे हो. एकाला कदर असते पण एकाला कदरच नसते हो. एक भाऊ खूप पाया पडतो त्याला, एखाद्या भावाला एक भाऊ खूप पाया पडतो, पण त्या भावाकडे पैसा असतो, त्याला खूप प्रॉपर्टी हे ते असल्यामुळं किंवा त्याच्याकडे वेळ नसल्यामुळं त्या दुसऱ्या भावाची त्याला किंमतच नसते हो. तसंच आहे नवरा बायकोचं पण. कधी श्रीमंताची जर मुलगी केली, गरीब जर नवरा असेल तर त्या नवऱ्याला ती बायको किंमत देते का हो? देत नाही. तिच्या त्या माहेरचा तोरा दाखवते. मी श्रीमंताची मुलगी आहे,
माझ्या मायबापाच्या घरी हे आहे ते आहे. बाई तुझ्या मायबापाच्या इकडं काही जरी असलं तरी शेवटी तुला ह्याच नवऱ्यापाशी नांदायचं आहे. हेच नवऱ्याचं घरच तुझं श्रीमंती आहे. पण नाही, हे समजणारच नाही. त्यामुळे योग्य वेळी कुठलंही नातं असू दे, कुठलंही नातं असू दे, त्या नात्याला योग्य वेळी जपलं पाहिजे. योग्य वेळीच त्याला न्याय दिला पाहिजे आणि योग्य वेळीच त्या नात्याला ओळखलं पाहिजे. आपण ओळखतच नाही. म्हणजे पुढची व्यक्ती जर आपल्याला सांगत असेल, जीव कोरडू कोरडू सांगत असेल, जीव तोडू तोडू सांगत असेल, पण आपल्याला खरं वाटते का? अजिबात खरं वाटत नाही. पण कधी कधी त्या जीव तोडून सांगणाऱ्या व्यक्तीचं खरं असते बरं का, खरं असते. आणि ते खरं आपल्याला कधी कळते? खूप दिवसानंतर कळते, खूप दिवसानंतर. आणि खूप दिवसानंतर कळून उपयोग नाही हो, उपयोग नाही. त्यामुळं नाते जपा, नाते तुटू देऊ नका, नात्याला वेळ द्या. आणि नाते हे लवचिक नसतात. जरी भावाला भाऊ बोलला नाही तर भावाच्या मनातलं प्रेम कमी होते का हो? भावाबद्दलचं नाही, प्रेम कधीच कमी होत नाही भावाबद्दलचं. बहीण भाऊ जर बोलत नसतील, ठीक आहे, फोन लावत नसतील, मॅसेज करत नसतील, एकमेकाला बोलत नसतील, एकमेकाला भेटत नसतील, पण बहीण भावाचं प्रेम कधी कमी होते का हो? अजिबात नाही. कारण प्रेम ही अशी गोष्ट आहे, जिव्हाळा ही अशी गोष्ट आहे, आपण मराल तेव्हा ते मराल. आणि जर काही कमी जास्त झालं, एकमेकाला ते धावून येतात हो, धावतात. आणि खरंच त्या बहीण भावाचा एकमेकामध्ये जीव असते. मग काय करायचं आहे व्हिडिओमध्ये माहीत आहे? योग्य वेळी नाते जपा. झाल्या गेल्या चुका माफ झाल्या, पण इथून पुढं तरी